नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 24 ऑगस्ट क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण राजगुरू यांच्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका हां, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. 24 ऑगस्ट 1908 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड येथे शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म झाला. आजचे खेड हेच राजगुरू नगर म्हणून ओळखले जाते. त्यांचे वडील हरिनारायण आणि आई पार्वतीबाई होत्या. लहानपणापासूनच राजगुरूंच्या मनात देशभक्तीची भावना होती. राजगुरूंनी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर अमरावती येथील हनुमान व्यायामशाळेच्या वातावरणातून त्यांच्यामध्ये देशभक्ती आणि शारीरिक सामर्थ्याची जडणघडण झाली. भारतावर त्या काळात ब्रिटिशांचे राज्य होते. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक तरुणांनी आपले आयुष्य देशाच्या स्वातंत्र्याला समर्पित केले. राजगुरू हे त्यापैकीच एक धाडसी क्रांतिकारक होते. वयाच्या सुमारे 15व्या वर्षी ते संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी वाराणसीला गेले. तेथे त्यांचा संपर्क क्रांतिकारकांशी आला. ते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सक्रिय सदस्य झाले. या काळात त्यांचा चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि सुखदेव यांच्याशी जवळचा संबंध आला. राजगुरू हे उत्तम नेमबाज म्हणून ओळखले जात. सन 1928 मध्ये लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी झालेल्या क्रांतिकारी कारवाईत भगतसिंग आणि इतर सहकाऱ्यांसोबत राजगुरू सहभागी झाले. या प्रकरणामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई केली. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्यावर खटला चालविण्यात आला. ब्रिटिश सरकारने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. त्यावेळी राजगुरूंचे वय अवघे 22 वर्षे होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अत्यंत तरुण वयात आपल्या जीवनाचे बलिदान दिले. राजगुरूंच्या जीवनातून आपल्याला धैर्य, देशप्रेम, त्याग आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळते. त्यांनी आपल्या देशासाठी स्वतःच्या सुखाचा आणि जीवनाचा विचार केला नाही. भारत स्वतंत्र व्हावा हीच त्यांच्या जीवनाची सर्वोच्च इच्छा होती. शिवराम हरी राजगुरू यांचे बलिदान आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील. अशा या महान क्रांतिकारक आणि भारत मातेच्या वीर सुपुत्राला विनम्र अभिवादन. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? नक्की कळवा हां. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे 24 ऑगस्ट 1908 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड येथे शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म झाला. दुसरा प्रश्न, संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी राजगुरू कोठे गेले? बरोबर उत्तर आहे संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी राजगुरू वाराणसीला गेले. तिसरा प्रश्न, राजगुरू यांचे पूर्ण नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे राजगुरू यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू असे आहे. चौथा प्रश्न, राजगुरू यांना केव्हा फाशी देण्यात आली? बरोबर उत्तर आहे 23 मार्च 1931 रोजी
लाहोरच्या तुरुंगात भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. शेवटचा 5वा प्रश्न. राजगुरूंना फाशी देण्यात आली त्यावेळी त्यांचे वय किती होते? बरोबर उत्तर आहे, राजगुरूंना फाशी देण्यात आली त्यावेळी त्यांचे वय अवघे 22 वर्ष होते. वरील सर्व माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आली आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.